तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तुमच्या समोर मी आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। उत्तमराव रंगराव देशमुख, पत्ता आमगाव, बर, तालुका हातगाव। हातगाव। बर, तर हे शेळी पालन कधीपासून करायले तुम्ही? 10-15 वर्षापासून। 10-15 वर्षापासून। बर, तर मग सुरुवात कशी केली? किती शेळ्यापासून केली? एका शेळीपासून। एका शेळीपासून। बर, तर मग आता किती आता शेळ्या तुमच्याकडे? आता 13-14। बर, तर मग याची सोय कशी करतात? चारा व्यवस्थापन? हिरवा चारा म्हणतो। हिरवा चारा। आणि मग इथं बंदिस्त म्हणजे बांधून राहतात का चारा सोडताय? चारा सोडतो, काही बंदिस्त राहतो। बर, अर्ध्या राखणीनं अर्ध्या घरी का? बर, तर मग वर्षाकाठी किती उत्पन्न होते याच्यापासून? काय ना, पिढी मध्ये काय म्हणता, 4-5 वर्ष उत्पन्न काहीच नाही। बर, निसर्ग पाणी जास्त पडल्यामुळे तुमच्या इथे पूर आलता का? पूर आलता, इथे पूर आलता। बर बर, तर इथं जमीन किती आहे तुम्हाला? इथे 1 एकर। 1 एकर। बर, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांनी कसं जुगाडू पद्धतीनं शेळी पालनासाठी केलेलं आहे। हे मी तुम्हाला याच्यासाठी दाखवतो की कमीत कमी खर्चामध्ये अशा प्रकारे तुम्ही शेड वगैरे करून असं नियोजन करू शकता। आणि हे बघू शकता इकडे यांचं हे झोपडं, हे इथं बघू शकता कशा प्रकारे इथं पिल्ले हे करता का? बर, तर बघू शकता इथं यांचं हे झोपडा आहे। या झोपड्यामध्ये इथं कुटार असते का? मधामध्ये बांधता शेळ्या? हे बघू शकता इथं रात्रीला इथं बांधतात हे। तर अशा प्रकारे यांचं नियोजन आहे। तर नक्कीच हे बघू शकता इथे जाळ आहे। तर अशा प्रकारे नियोजन करून कमीत कमी खर्चामध्ये शेळी पालन तुम्ही करू